पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लांजात शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। लांजा तालुका शिवसेना कार्यालय येथे मंगळवारी शिवसेना भाजप महायुतीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेत महायुतीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली। यामध्ये पंचायत समिती 8 तर जिल्हा परिषद 4 अशा एकूण 12 उमेदवारांची नावे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली। लांजा येथे शिवसेना कार्यालय येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देताना शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, महायुतीचे प्रचार प्रमुख प्रसन्न शेट्टे, राजेंद्र धावणे, जगदीश राजापकर, चंद्रकांत मांडवकर, भाजप तालुका अध्यक्ष शैलेंद्र खामकर, विराज हरमले आणि महायुतीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। लाडके आमदार आदरणीय किरण भाईचंद सामंत यांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार दिलेले ते आमचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस सन्माननीय श्री चंद्रकांतजी मांडवकर आणि आमचे प्रचार प्रमुख प्रसन्नदादा शेट्टे यांनी जाहीर करावी अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना नमस्कार। पत्रकार बंधू, आताच सांगितल्याप्रमाणे म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे, पुन्हा सगळ्यांची आता नावं घेत बसत नाही, परंतु महायुतीचा टोटली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरण्यात आलं की सगळ्याच ठिकाणी महायुतीचे उमेदवार जे ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे। असं आमचं गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये बैठक झाली, त्यामध्ये आम्ही बरीचशी मंडळी त्या बैठकीला हजर होतो। त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचा जो काही विषय होईल ते पालकमंत्री साहेब येतील, त्या पद्धतीने आढावा होईल, त्याच्यानंतर त्या यादी घोषित होईल आणि त्याप्रमाणे ती यादी घोषित काल झालेली आहे। संध्याकाळी 6 उशीर झाला तर ती यादी घोषित झाली आणि त्या यादी घोषित होत असताना अनेक चढाओढ असते, परंतु त्यानंतर फायनल जे गट झाले त्यांची मी सर्वप्रथम नावे वाचत आहे। तसेच गव्हाणे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण आहे संतोष कृष्णा रेवाळे, शिवसेना पक्ष। आजगे सर्वसाधारण महिला सौ मनीषा गणेश लाकर, शिवसेना पक्ष। बांबेड सर्वसाधारण महिला सौ विनीता विनय गांगण, शिवसेना पक्ष। साटवली सर्वसाधारण महिला सौ लीला मोहन गडशी, शिवसेना पक्ष। आता पंचायत समितीची पुढची नाव असतोय। पंचायत समिती गण आजगे सर्वसाधारण महिला सौ मानसी सिद्धेश्वर आंबेकर, शिवसेना पक्ष। वेरवली अनुसूचित जाती जमाती सौ साक्षी भिकाजी चव्हाण, शिवसेना पक्ष। गव्हाणे सर्वसाधारण महिला सौ दीपाली जयवंत सालवी, शिवसेना पक्ष। खानवली नागरिकांचा मागास प्रवर्ग यशवंत देऊ वाकडे, शिवसेना पक्ष। भांबेड सर्वसाधारण श्री शैलेश मनोहर खामकर, भाजप पक्ष। प्रभानवली सर्वसाधारण श्री उमेश अरुण पत्की, शिवसेना पक्ष। साटवली सर्वसाधारण श्री आदेश दत्तात्रय आंबोळकर, शिवसेना पक्ष। वाकेड अनुसूचित जाती जमाती रसिका रमाकांत मागास प्रवर्ग, वाकेड मागास प्रवर्ग आहे रसिका रमाकांत मिस्त्री, शिवसेना पक्ष। असे साधारणतः 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती या ठिकाणी महायुतीची बैठक जी झाली किंवा चर्चा झाली, त्यामध्ये हे प्रत्येकाला उमेदवार आपल्या सगळ्यांना परिचयाचे असले पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा असले पाहिजे आणि अशाच पद्धतीने आपल्याला एक संघ पक्षाच्या आदेशानुसार आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे। कारण जेव्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेला आदेश देतात किंवा प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब आदेश देतात तर आपल्याला ग्रासरूटला आपल्या कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि ते आमच्याकडून महायुतीच्या सर्व या उमेदवारांचं प्रामाणिकपणे काम होईल अशी मी आशा करतो आणि पुढील जे काय असेल मनोगत व्यक्त करायचं
ते सेट करतील. जिल्हा परिषद पंचायत समिती जे लांजा तालुक्यातील प्रचार प्रमुख पद म्हणून माझ्याकडे पदभार आपल्या आमदार किरणजी सामंत साहेब यांनी माझ्यावर सोपवली आहे. कालपर्यंत महायुतीचा महायुतीचे उमेदवार जिल्हा परिषद 4 आणि पंचायत समिती 8 या गणामध्ये पंचायत समितीमध्ये एक BJPला देण्यात आलं आणि 7 शिवसेनेकडे ठेवण्यात आलेले आहेत. या पद्धतीनं काल पक्षामध्ये वाटप झालेली आहे आणि आत्ताच आपल्यासमोर ह्या 12 जणांची यादी जाहीर झालेली आहे आणि त्याप्रमाणे ज्या ज्या गणामध्ये जे आरक्षण पडलेले आहे त्या आरक्षणाच्या संदर्भात सर्वांनी आमच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन 8 नंबर सर्वांना निवडून देतील, जेणेकरून 4 अधिक 8 12 यावरती आम्ही निश्चित विजय प्राप्त करू आणि ज्या ज्या ठिकाणी ज्याची गरज लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन तिथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचू अशा पद्धतीनं आम्ही हा कार्यक्रम आखलेला आहे आणि लवकरात लवकरच उद्या सर्व 12च्या 12 जण फॉर्म भरतील आणि प्रचाराला सुरुवात होईल. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.